आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे चार्टर्ड अकाउंटंट्सचं काम कमी होणार नाही, तर नव्या संधी आणि जबाबदाऱ्या वाढतील. मात्र एआयचा वापर नैतिक आणि विश्वासार्ह पद्धतीनं करणं गरजेचे आहे, असे प्रतिपादन ICAI नवी दिल्लीचे उपाध्यक्ष CA मंगेश किंद्रे यांनी केले. अहिल्यानगर शाखेच्या वतीनं आयोजित इंटरॅक्टिव्ह मीटमध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ICAI भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ICAI कडून CA शिक्षण परीक्षा, प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकासासोबतच आर्थिक साक्षरता, कर साक्षरता, MSME, महिला उद्योजक आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे किंद्रे यांनी सांगितले. तसेच अहिल्यानगर शाखेच्या कामाचं कौतुकही त्यांनी यावेळी केले. बदलत्या तंत्रज्ञानानुसार CA अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणामध्ये AI व आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याबाबत विचारमंथन सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. जवळपास 50,000 CAंनी AIचे प्रशिक्षण घेतले आहे. AI CAंना रिप्लेस करणार नाही, तर त्याचा योग्य वापर करणाऱ्या CAंची गरज भविष्यात वाढणार आहे, असं किंद्रे म्हणाले. यावेळी अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष CA अभयकुमार कटारिया यांनी हा दिवस शाखेसाठी ऐतिहासिक असल्याचं सांगितले. सदस्यांना अद्ययावत तंत्रज्ञान आणि ज्ञान मिळावे यासाठी शाखेतर्फे विविध उपक्रम राबविले जात असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी LED वॉलचं उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास CCMCA उमेश शर्मा, CCMCA पियुष छाजेड, RCMCA संजय निकम, अहिल्यानगर शाखेचं उपाध्यक्ष CA महेश तिवारी, CA महेश भरगट, CA सुनंदा रच्चा, CA काजोल चंदे आणि CA प्रसाद पुराणिक यांच्यासह CA सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. नमस्कार, मी मंगेश किनरे, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचा व्हाईस प्रेसिडेंट आहे. आज इथे अहिल्यानगर ब्रांचला मेंबर्स, आमचे जे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत किंवा चार्टर्ड अकाउंटंट स्टुडंट्स आहेत, त्यांच्याशी भेटण्याचं आणि त्यांच्याबरोबर एकंदरीत इंटरॅक्शनचा आजचा कार्यक्रम आहे. त्या दृष्टीने आज अहिल्यानगरला माझी आज व्हिजिट झालेली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही 1 जुलै 1949ला CA ॲक्टच्या अनुषंगाने अस्तित्वात आली. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या डायरेक्टली कंट्रोलच्या अंडर आमची संस्था येते. याच्यावरती 32 सेंट्रल काउन्सिल मेंबर आहेत आणि 8 गव्हर्नमेंट अपॉइंटेड गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. आमचं काम हे चार्टर्ड अकाउंटंटशी निगडीत म्हणजे शिक्षण असेल, एज्युकेशन, एक्झामिनेशन, प्रोफेशनल डेव्हलपमेंट, CAंचं जे प्रोफेशनल डेव्हलपमेंट असेल किंवा चार्टर्ड अकाउंटंट्सनी जे पॉलिसी मेकिंगमध्ये भाग घेणं, सरकारी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असतील, त्याच्यामध्ये सपोर्ट करणं किंवा आमच्या दृष्टीने जे काही आम्हाला कॉन्ट्रीब्यूट करता येईल, आम्हाला त्याच्यात जी काही मदत करता येईल ती आम्ही करत असतो. त्या व्यतिरिक्त आम्ही अनेक सामाजिक कामांमध्ये, ज्याला आम्ही स्वतःला पार्टनर्स इन नेशन बिल्डिंगच अभिमानाने म्हणतो, की अनेक प्रकारचे समाजामध्ये आर्थिक साक्षरता किंवा ज्याला आम्ही फायनान्स अँड टॅक्स लिटरसी ड्राईव्ह म्हणतो, अशा प्रकारे करावं. MSMEना मदत असेल, वुमेन एंटरप्रेन्युअर्सना मदत असेल, ज्यामध्ये जे उद्योगाची गोडी लागावी म्हणून नवीन यंगस्टर्समध्ये, नवीन स्टार्टअप रिलेटेड गोष्टींमध्ये आम्ही काय मदत करू शकतो ती करत असतो. तर अशा अनेक प्रकारच्या गोष्टींमध्ये आमच्या प्रोफेशनशी निगडीत असेल किंवा प्रोफेशनशी निगडीत डायरेक्ट जरी नसलं तरी एकंदर आर्थिक आपल्या प्रगतीसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करण्यामध्ये आमचा सहभाग असतो. तर त्या अशा अनेक ऍक्टिव्हिटींचा आढावा घ्यायचा आणि इथे ब्रांचेसना येऊन त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांच्याशी इंटरॅक्शन करायचं, की ज्या योगे आणि ह्या गोष्टी पुढे नेता येतील लोकल लेवलवरती, त्या दृष्टीने ही व्हिजिट असते. आज CA हा जो अभ्यासक्रम आहे तो आता आम्ही नवीन प्रकारे त्याचा विचार सुरू केलेला आहे, की ज्या योगे आपल्याला विचारमंथन सुरू आहे की आता जे नवीन डेव्हलपमेंट्स आहेत तर ते आपल्याला नवीन आपल्या एज्युकेशन आणि ट्रेनिंग दोन्हीमध्ये कशा आणता येतील. शिक्षण आणि जे ट्रेनिंग आम्ही देत असतो आर्टिकलशिपचं, त्या दृष्टीने विचारमंथन सुरू आहे. आज AIचा प्रभाव लोकांना जाणवतोय, तर त्या दृष्टीने आपल्याला AIचा चांगल्यात चांगला उपयोग एथिकली, ज्याला म्हणतो राईट, ट्रस्टवर्दीपणे AIचा उपयोग आपण कसा करू शकतो आमच्या प्रोफेशनमध्ये, त्या दृष्टीने पण आमचं विचारमंथन सुरू आहे. लोकांना वाटतं की AI मुळे आमचं काही कामं कमी होतील, तर कामं बिलकुल कमी होणार नाहीत, कामं वाढणार आहेत. उलट आज इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया AI मध्ये लोकांना ट्रेनिंग द्यायला लागलेली आहे. जगातल्या अनेक इन्स्टिट्यूट आमच्याकडे येत आहेत की आम्हाला पण सांगा. आमचे जवळजवळ 50,000 चार्टर्ड अकाउंटंट आज AIचं ट्रेनिंग घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आम्हाला उपयोग होणार आहे, आम्हाला रिप्लेस नक्कीच करणार नाहीये. तर जे चार्टर्ड अकाउंटंटचं काम आहे, जे ज्याला म्हणतो आपण आज लोकांना दिसत नाहीये, त्याला इनविजिबल, बट चार्टर्ड अकाउंटंट्स आर स्टील इनडिस्पेन्सिबल.
लोकांना जरी आम्ही अदृश्य आहोत, लोकांना आमची कामं दिसत नसली तरी पण आमचं चार्टर्ड अकाउंटंटचा जो सहभाग आहे, जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते अपरिहार्य आहे एकंदर विकसित भारताच्या प्रगतीसाठी. तर त्या दृष्टीने आज इथे काही विचारमंथन पण होईल अहिल्यानगरला आणि असे आमचे अनेक उपक्रम चालू असतात. धन्यवाद. अहिल्यानगर शाखेच्या दृष्टीने अतिशय ऐतिहासिक आणि संस्मरणीय आहे. आज इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट CA मंगेश किंद्रे, CCM उमेश शर्मा सर, CCM पियुष छाजेड आणि RCM संजय निकम सर, असं आपण म्हणतो ना, दुग्ध शर्करा योग आज इथं आलेला आहे. आणि आज सर्व आमचे मेंबर्स आणि स्टुडंट्सला गाईड करण्याकरता ही सर्व मंडळी इथं आली आहे. तसंच मेंबरच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम इथं राबवले जातात. त्या संदर्भात मंगेश किंद्रे सर आज आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तसंच एक टेक्नॉलॉजी संदर्भात LED वॉलचं उद्घाटन सुद्धा आज करणार आहे की मेंबर्सला अद्ययावत शिक्षण, तंत्रज्ञान प्लस अपडेटेड नॉलेज कसं देता येईल या दृष्टीने कायम CCM आणि प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट यांचा विचार असतो. तर मी अहिल्यानगर शाखेच्या वतीने त्यांचे खूप खूप स्वागत करतो. आणि आजचा जो दिवस आहे हा खरंच शाखेच्या दृष्टीने सोनेरी असा दिवस आहे. तर त्यांचे पण मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. अहिल्यानगर पल्ससाठी प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.